नवरात्री मधल्या 9 देवींची 9 रूपं आहेत. प्रथमम शैलपुत्रीच, म्हणजे पहिल्या देवीचं नाव आहे शैलपुत्री. पर्वताची मुलगी आहे ना ती. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादं काही नवीन गोष्ट सुरू करायची आहे किंवा काहीतरी असं मोठं काम आपलं व्हायला पाहिजे, तेव्हा आपण शैलपुत्री देवीची आराधना करत असतो. जर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची पूजा केली नाहीत आणि तुम्ही कितीही काही केलं तरी तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही वर्षातनं एकदा तरी तुमच्या कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायला पाहिजे. महालक्ष्मी अष्टक, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते, हे इतकं सुंदर महालक्ष्मी अष्टक आहे. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्रीने जरूर हे म्हणायला हवं. संत मीराबाई, त्यांना विषाचा प्याला पाजलेला त्यांच्याच घरच्यांनी, पण त्या विषाला अमृत केलं त्यांच्या भक्तीने. असे काही पदार्थ आहेत का जे खाऊन तुम्ही पिरियड्स लवकर आणू शकता आणि ते खरंच आपल्या शरीरासाठी हानिकारक नसावं? काही पदार्थ असे असतात की जे शरीरामध्ये उष्णता वाढवतात, जसं तिळगुळ आहे, फणस आहे, पपई आहे. पण अगं आपण शरीराला त्रास देतो ना हा एक प्रकारचा. तुम्ही आधीच्या महिन्यातलीच डेट ऍडजस्ट करा. म्हणजे मुलं ही देवाची रूपं असतात. त्यांची पहिली 5 वर्ष आई वडिलांनी अगदी छान काळजी घ्यायला हवी. ते कोमल आहेत. कुंभार कसा त्या मडक्याला आकार देतो तेव्हा ते छान तयार होतं. तसं तुम्ही तुमच्या कुटुंबाला घडवा, तुमच्या कुटुंबाला वेळ द्या. हॅलो, हाय, नमस्कार. मी जयंती वाघधरे. आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, आज मी अशी नटून थटून साडी नेसून का बसली आहे? नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आजचा हा पॉडकास्ट खूप खास असणार आहे, कारण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण विशेष करून स्त्रियांविषयी बोलणार आहोत, स्त्री आरोग्याविषयी बोलणार आहोत. आणि यासाठी कोण बेस्ट असू शकतं? म्हणजे आज आपल्यासोबत एक अशा गेस्ट आहेत ज्या कायमच स्त्री आरोग्याविषयी तत्पर असतात. आयुर्वेदाचार्य डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे अगदी पहिला प्रश्न माझा हाच आहे की घटस्थापना का केली जाते आणि घटस्थापना करताना ज्वारी का पेरली जाते? म्हणजे या सगळ्याविषयी हु इज द बेटर पर्सन देन यू, त्यामुळे हे सगळे प्रश्न मी तुम्हाला आज विचारणार आहे. बघ, नवरात्र 9 दिवसांचा हा काळ आहे. बाळ आईच्या पोटात किती दिवस असतं? 9 महिने. कोणतीही गोष्ट घडण्यासाठी ना आधी एक काळ जायला लागतो आणि मग आपल्याला ती हवी ती गोष्ट मिळत असते. नवरात्रीमध्ये नवरात्रींचे उपवास केले जातात आणि त्याच्यासाठी आधी घटस्थापना केली जाते, म्हणजे घट बसतात. आपण म्हणतो ना, प्रत्येकाकडे पद्धत वेगळी आहे. काही जणांकडे ज्वारी पेरतात, काही जणांकडे देवीला असं सिंहासनावर बसवून किंवा एका वेगळ्या आसनावर बसून वरती झेंडूच्या फुलांची माळ लावतात आणि अखंड ज्योत 9 दिवस तेवत राहते. ही विश्वासाची ज्योत असते. बघ ना, एखाद्या गृहिणीने म्हणजे ती 9 दिवस काळजी घेऊन ती ज्योत तेवत राहील हे बघणं किती कठीण आहे. पण ह्या मागे आयुर्वेद, अध्यात्म आणि आरोग्य तू बघशील तर सगळं जोडलेलं आहे. देवीची वेगवेगळी रूपं आहेत. आपण बघतो देवी लक्ष्मी, देवी सरस्वती, आणि ह्या दोघी ना एकमेकांशी अशा बांधलेल्या आहेत. आपण म्हणतो ना, घर स्वच्छ असेल तर तिथे सरस्वती येते, तरच तिथे लक्ष्मी येते. लक्ष्मी उगीच येणार नाहीये. जर जिथे सरस्वती आहे तिथे लक्ष्मी येते. आणि ह्या सगळ्याचा प्रवास ह्या नवरात्रीमध्ये असतो. नवरात्र हा उत्सव आहे का? तर पुराण काळामध्ये, मार्कंडेय पुराणामध्ये किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की महिषासूर नावाचा एक राक्षस असतो आणि म्हणजे तो कधी म्हैस होऊ शकतो, म्हणजे रेड्याचं रूप घेऊ शकत असतो, कधी तो माणूस होऊ शकतो आणि इतका शक्तिशाली असतो ना की देवांवर पण तो राज्य मिळवतो. ब्रह्मदेवाची कठोर अशी तपश्चर्या करून तो ब्रह्मदेवाकडनं वरदान मिळवतो की कोणत्याही देवताकडनं, म्हणजे कोणत्याही देवाकडनं किंवा कोणत्याही पुरुषाकडनं माझा वध होऊ शकणार नाही. अच्छा. आणि त्यामुळे ब्रह्मदेव का हे वरदान देतो त्याला माहितीये, कारण हे काही एकदम फुलप्रूफ नाहीये, ह्याला कोणीतरी मारू शकतं. सगळे देव घाबरतात की आता काय करायचं, कारण त्यांनी सगळीकडे हाहाकार माजवलेला असतो. आणि तिथे तेव्हा दुर्गेचं रूप येतं, नवदुर्गा आपण म्हणतो ना, आणि नवरात्र, नवदुर्गा हा सगळा प्रवास असतो. ज्वारी आपण पेरतो, बरोबर आहे. आता ज्वारी मातीत पेरल्यावर लगेच येईल का गं?
तिसऱ्या चौथ्या दिवशी अशी तिची वाढ व्हायला लागते. आणि त्या ज्वारीचं महत्व आपण बघत असतो. ज्वारी असं म्हणजे आपण असं म्हणूया की प्रोटीन युक्त आहे, पचायला हलकी आहे, फायबरस आहे किंवा आपल्याला ताकद देणारी आहे. बघ, मोस्ट ऑफ द मेजॉरिटी लोक हल्ली संध्याकाळी ज्वारीचीच भाकरी खातात. करेक्ट. हा प्रसाद आहे देवीचा. किंवा याच्यावरून आपल्याला कळतं की यावर्षी धनधान्य किती मिळणार आहे, काय लाभ असणार आहेत, हे या घटांवरनं कळत असतं. आणि जेव्हा सगळे देव घाबरून दुर्गा म्हणजे त्रिदेवांकडे जातात आणि तेव्हा या दुर्गा देवीचा जन्म होतो. आपण बघतो की शंकराचा त्रिशूळ, करेक्ट, भगवान विष्णूंचं सुदर्शन चक्र आणि ब्रह्मदेवांचा कमंडलू, असं हे तिन्ही या दुर्गा देवीकडे असते. ती सिंहावर आरूढ झालेली असते आणि त्या महिषासुराचा वध ती करते. म्हणजे महिषासुराला ती मारून टाकते. आता हा महिषासूर कसा होता, तर याला वरदान मिळाल्यामुळे ह्याला काही जखम झाली, तिथनं रक्त आलं तरी त्यातनं अनेक त्याचीच रूपं निर्माण व्हायची. अनेक असुर, म्हणजे देवांना काळजी पडली आता होणार तरी काय. मग शेवटी देवी काय करते की त्याचं रक्तपानच करून टाकते. म्हणजे तो रक्ताचा थेंबही खाली पडून देत नाही आणि तिथे त्या महिषासुरावर विजयादशमीला देवी त्याचा वध करून राज्य प्रस्थापित करते. आपण बघतो आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे व्याधी निर्माण होतात. आज आपण ब्लड कॅन्सर बघतो, इट्स अ टाईप ऑफ दॅट. आणि आपण बघतो की ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपण काहीतरी शिकत असतो. नुसतं आपण म्हणतो ना, ह्या कुठल्याही अंधश्रद्धा नाहीयेत की आज आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस लोक उपवास करतात. आता उपवास म्हणजे काय, देवाच्या सानिध्यात असणे. तर अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची स्थापना होते, घटस्थापना होते. तू बघशील तर म्हणजे अश्विन महिन्याला सुरुवात झाली आहे, म्हणजे शरद ऋतूला सुरुवात झालेली आहे. आता शरद ऋतू पित्ताचा प्रकोप, म्हणजे शरीरामधलं पित्त इतकं वाढतं, अंगाला खाज येणं, सर्दी खोकला, ऍसिडिटी, डोकेदुखी, उलटी, मळमळ, चक्कर, सगळे त्रास होतात. आणि ह्यासाठी श्रेष्ठ चिकित्सा म्हणजे विरेचन सांगितलंय. आणि म्हणून आपण उपवास करत असतो, डिटॉक्सिफिकेशन ऑफ बॉडी, की आपण नेक्स्ट सीझन चेंजसाठी आपल्या मनाला तयार करतो. पण हल्ली काय झालंय, फेस्टिवल म्हटलं की उपवासामध्ये सुद्धा फीस्ट केलं जाते, म्हणजे फास्ट केल्याऐवजी फीस्ट केलं जातं. तर उपवास करताना काय काळजी घ्याल, म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही उपवास करणार आहात. कोणताही उपवास केला ना किंवा कोणताही उपवास केल्यावर जर आपण संध्याकाळी फ्रेश असू ना, तर आपल्याला खरा त्याचा फायदा झालाय. आज आपण इंटरमिटंट फास्टिंग वगैरे हे सगळं करत असतो. का करत असतो की आपल्याला आपलं वजन बॅलन्स ठेवायचं असतं. आता तू सेल बघ, एखादी सेल बघितलीस, तिच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो. या मायटोकॉन्ड्रिया मधनं त्या सेलला एनर्जी मिळत असते. जेव्हा आपण नवरात्रीचे 9 दिवस हा उपवास करतो तेव्हा ती कॉस्मिक एनर्जी ज्या मायटोकॉन्ड्रियामध्ये असते ती डिटॉक्सिफाय होत असते. का, कारण आपण तिला वेळ देतो ना. जर सतत पचन सुरूच राहिलं तर त्यांना वेळ कुठनं मिळणार आहे. सो आपण जर सकाळी फलाहार घेतला, त्याच्यानंतर दुपारी वरी तांदूळ आहेत किंवा आपण म्हणतो शिंगाड्याचं पीठ आहे, राजगिऱ्याचं पीठ आहे, हे असे पदार्थ घेतले ज्यांनी आपल्या शरीरातल्या पित्ताचा प्रकोप न होता, वाताचा प्रकोप न होता ते शमन होतील, तर मग उपवासाचा त्रास का होणार आहे. किंवा मिल्कशेक्स आहेत, ड्रायफ्रुट्स विथ मिल्क आपण घेऊ शकतो. की आपल्याला आपण नवरात्रीच्या उपवासांमध्ये काही जण पूर्ण 9 दिवस फक्त पाणी घेऊन राहतात. करेक्ट. माझा खरं तर पुढचा प्रश्न हाच होता की म्हणजे काही स्त्रिया विशेष करून जेव्हा म्हणजे काहींना डायबिटीज ही असतं, काहींना काही आजार असतात आणि अशा वेळेला ते दिवसभर काहीच खात नाही, नुसतंच लिक्विडवर किंवा पाण्यावर हे 9 दिवस उपवास करतात, तर हे खरंच तुम्ही सजेस्ट कराल का? बघ कसं माहितीये, जिथे श्रद्धा येते किंवा जिथे कोणाची भावना जोडलेली असते तिथे ऍज अ डॉक्टर मी त्यांना एवढंच सांगू शकते की तुमच्या प्रकृतीची काळजी घेऊन तुम्ही करा. पण जिथे विल पॉवर येते ना तिथे एखादी स्त्री काही करू शकते. म्हणून तर तिला दुर्गा म्हणतात ना, की आपल्या घरासाठी उभी राहणं. म्हणजे पुरुषही करतात, स्त्रीही करते. पण आपण बघतो की आपल्या मनामध्ये जेव्हा एखादी भावना असते, विल पॉवर असते की आपल्याला ही गोष्ट करायची आहे, तर आपण ती करण्यासाठी आपले 100% देतो आणि आपल्याला त्याचा त्रास होत नाही. माझ्या आज अनेक ओळखीत असे लोक आहेत की जे अनेक वर्ष हे 9 दिवस उपवास करतायत. म्हणजे ज्यांना शुगर आहे, बीपी आहे, पण सगळी काळजी घेऊन करतात, फ्रुट्स घेतात किंवा काही जण फक्त पाण्यावर राहतात. पण खरंच काहीतरी ही वेगळी
एनर्जी असते की जी त्यांच्यामध्ये नवचैतन्य जागृत ठेवते. आज आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत की आपल्यामध्ये संत साधू जे होऊन गेले, अनेक दिवस ते ध्यान धारणा समाधी करायचे आणि म्हणून ते योगशास्त्र आहे. म्हणतो ना की छोटी गोष्ट असते पण त्यातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात. बघ, नवरात्रीच्या दिवसांमध्ये सकाळी उपवास करून रात्री गरबा खेळायला जायचा असतो. म्हणजे मग किती सांधे दुखले तरी पण एनर्जी टिकून असते. का? कारण ते एक इंट्युशन असते, अरे मला करायचंय हे. आज देवीचा अवतार आपल्याला हे दाखवत असतो की जसं भगवान गोपाळ कृष्णांनी सांगितलंय की जेव्हा जेव्हा भारतावर किंवा पृथ्वीवर काही दुष्ट राज्य होईल तेव्हा तेव्हा मी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, की तेव्हा तेव्हा मी इथे अवतार घेईन. तसा अवतार हा दुर्गा देवीचा नवरात्रामध्ये आपण साजरा करत असतो. आणि बघ, सामूहिकरित्या आपण एकत्र येतो, एकमेकांची एनर्जी मिळते, नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यातनं आपण शिकून पुढे जात असतो. खरंय खरंय. पण मला विशेष करून हा प्रश्न तुम्हाला विचारायचा की उपवास करताना अशा काही पदार्थांचा तुम्ही उल्लेख करू शकता का की जेणेकरून ज्या बायका नुसत्याच लिक्विडवर नाही करत पण जसं काही उपहार ते घेतात, तर काय असा डाएट आहे, डाएट म्हणण्यापेक्षा काय असे खाद्यपदार्थ आहेत की ज्याचं सेवन केल्याने तुमची हेल्थ पण चांगली राहू शकते आणि उपवास पण होतं आणि डिटॉक्सिफिकेशन पण होतं? नवरात्रीचे उपवास काही वेगळे असतात. काही जण फक्त फलाहार घेऊन करतात. म्हणजे जी आपल्याला सीझनल फ्रुट्स अवेलेबल आहेत, जी सीझनल फ्रुट्स आपल्याला अवेलेबल आहेत ती आपण घेऊ शकतो. त्याच्याबरोबर आपण पाण्याचं संतुलन नीट ठेवायचंय. म्हणजे शहाळ्याचं पाणी असेल किंवा फ्रूट ज्यूस असतील, की आपल्या शरीरात पाण्यापासून जी एनर्जी मिळते ना ती व्यवस्थित टिकायला हवी. कारण शरीरातला पहिला धातू कुठला आहे? रसधातू. जर हा चांगला असेल तर मग डोकेदुखी होणार नाही, त्वचेला काही त्रास होणार नाही किंवा आपल्याला थकवा जाणवणार नाही, पाय दुखणार नाही, उलटीची भावना येणार नाही. सो फळं, पाणी, योग्य आहार आणि निद्रा याचं आपण कॉम्बिनेशन ठेवायचं. आता बघ, शिंगाड्याचं पीठ असतं, अतिशय पौष्टिक आहे. तर या शिंगाड्याच्या पिठाचं छोटे छोटे कटलेट्स होऊ शकतात किंवा आपण तूप वापरू शकतो तेलाऐवजी इथे, किंवा आपण सोलकढी म्हणजे आपण जे आमसुलाचं सार म्हणतो की ज्याच्यामध्ये लसूण आलं काही नसतं, जे उपवासाला चालेल असं नारळाचं दूध, कोकम, गुळ आणि साखर आणि वरून तूप जिऱ्याची फोडणी असते. एवढं जरी घेतलं तरी खूप छान न्यूट्रिशन आपल्याला यातनं मिळतं. ऍसिडिटी कमी होते आणि भूकही लागत नाही. त्याचबरोबर आपण बघितलं तर राजगिरा, ह्याला पण खूप महत्व आहे. राजगिरा नुसता दुधातनं जरी घेतला तरी पोट भरतं, त्यांनी जळजळ होत नाही. किंवा काही वेळेला आपण म्हणतो ना की ज्यांच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, वीक आहे, त्यांनी ह्या नुसता राजगिऱ्याचा लाडू जरी खाल्ला तरी त्यांना ताकद येते. आता भोपळा सुद्धा उपवासाला चालतो, तो भोपळ्याची भाजी घेऊ शकतात किंवा बटाट्याचा कीस, पण बटाटा थोडा अवॉइड केला जातो कारण कार्ब्स जास्त असल्यामुळे मधुमेहाचे पेशंट ते कमी घेतात. किंवा रताळ जरी उकडून घेतलं तरी सुद्धा हे खूप चांगलं आहे. विटॅमिन B12चा चांगला सोर्स आहे, थकवा येत नाही. त्यामुळे उपवासाच्या दिवशी एक रताळ तरी उकडून नक्की खायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला थकवा वाटणार नाही. म्हणजे कसं आहे माहितीये का, मनामध्ये एकदा ठरवलं असलं की ह्या उपवासांचा त्रास होत नाही. पण उपवास करताना सगळ्यात पहिले प्रायोरिटी काय की तुम्ही जो उपवास केलाय त्याच्यासाठी ना तुम्ही चिडचिड करू नका आणि ते व्यक्त होऊ नका, मी उपवास केलाय. तुम्ही शांतपणे तुमचं काम करा आणि नामस्मरण करा. त्या दिवशी तुमच्याकडनं तो नामजप घडला पाहिजे. आणि नामस्मरण म्हणजे नक्की कोणते नामस्मरण केले पाहिजे? प्रत्येकाचं आराध्य दैवत असतं, त्यानुसार ते नामस्मरण करू शकतात. आता वेगवेगळी नामस्मरण असतात. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, किंवा ही नामस्मरण जेव्हा आपण करतो काय होतं तर जेव्हा आपण नामस्मरण करतो ना तेव्हा आपल्यामधील ओंकार शक्ती जागृत होते. आता ही ओंकार शक्ती म्हणजे काय तर आपला ऑरा. उपवास केल्यामुळे आपला ऑरा क्लीन होत असतो. आपला ऑरा क्लीन असला ना की आपला मूड छान असतो. बघ, कोणत्याही गोष्टीला ऍक्शनला रिॲक्शन असते. करेक्ट. कोणी काही आपल्याला बोलल्यावर ते आपण कसं घेतो यावरून ह्या गोष्टी ठरत असतात. आज बरेच पेशंट्स येतात, त्यांना अँझायटी आहे, डिप्रेशन आहे किंवा ते एकलकोंडे झालेले, त्यांना फक्त त्यांच्या रूम मध्ये जाऊन मोबाईल बघायला आवडतंय. आज त्यांना बाहेर येऊन दोन लोकांशी बोलायला आवडत नाहीये, आपल्या मनातले विचार सांगायला आवडत नाहीये. का असं होतं की घरामध्ये आई वडील असताना त्यांच्याशी या गोष्टी का शेअर केल्या जात नाहीत? तर आई वडील हे आपल्या मुलांचे मित्र झाले पाहिजे. त्यांनी ह्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या पाहिजेत आणि
हे गोष्टीतनं कळत असतं. आज आपल्या मुलांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण सांगितल्या की बघ, हे त्यांना छोटे छोटे टिप्स आपण दिल्या तर त्यांना माहित असतं आपल्याला काही लागलं तरी आपले आई बाबा आपल्यासाठी काही झालं तरी येणार आहेत. आणि हे कुठनं घडतं? संवादातनं घडतं. कोणत्याही या सामाजिक गोष्टीतनं घडत असतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्यांच्यामध्ये ही डेव्हलपमेंट आपोआप होत जात असते. बघ, आपल्या सेल्स, प्रत्येक सेल जागृत आहे. ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते, लिव्हर ऑर्गन्स आहेत किंवा प्रत्येक ऑर्गनची एक वेगळी शक्ती असते. आज आपण बघतो आपल्यामध्ये षटचक्र आहेत. या षटचक्रांमध्ये जी एनर्जी रोटेट होत असते ती सुद्धा उपवासामुळे शुद्ध होत असते. एखादं जरी चक्र ब्लॉक झालं ना, कंबर दुखते, पाठ दुखते, मान दुखते, भावनांमुळे सुद्धा यामध्ये खूप फरक होत असतो. आणि म्हणजे मला खरं तर हे माहित नाही, पण हाच प्रश्न मला तुम्हाला करायचा की आपल्या वेगवेगळ्या ज्या भावना असतात किंवा आपले जे इमोशनल बॅगेजेस असतात त्याप्रमाणे सुद्धा आपल्या शरीरावर त्याचा प्रभाव पडत असतो. खांदेदुखीला एक वेगळं कारण आहे किंवा कंबर दुखीला त्याला अर्थ एक बर्डन आहे. करेक्ट. एक बर्डन असल्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. आज कोणतीही गोष्ट करताना महिलांना मी कायम सांगते की तुम्ही मनामध्ये ताण ठेवू नका. कधीतरी नाहीही म्हणता यायला पाहिजे आणि कधीतरी मला हवंय हेही सांगता यायला हवं. आपल्या चांगल्या सवयी असतात ना, त्या आपलं आरोग्य उत्तम ठेवतात. बघ, आपले मसल्स आहेत, आपले बोन्स आहेत, यांच्याशिवाय ना आपण कोणतीही मुवमेंट नाही करू शकत. आपलं पचन नीट असायला हवं आणि आपलं पचन नीट असेल तर आपलं आरोग्य उत्तम आहे. छोट्या छोट्या सायन्स असतात, त्यावरून आपल्याला कळत असतं की आपलं आरोग्य उत्तम असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी का महत्वाच्या आहेत? कितीही पैसे असतील पण आपलं आरोग्य उत्तम नसेल एक्झॅक्टली तर त्याला काहीच अर्थ नाहीये. आपण कोणताही सोहळा साजरा करू शकत नाही, कोणताही उत्सव सेलिब्रेट करू शकत नाही. सो नवरात्री मधले उपवास आपल्याला हे शिकवतात की ते तुमच्या शरीराची ताकद तर वाढवतात, पण ते तुमच्या मनाची ताकद वाढवतात. तुमच्या मनाची विल पॉवर आपल्याला कोणत्याही गोष्टीच्या मोहापासून आवर घालण्यासाठी ते मदत करतात. षड्रिपूंपासून दूर ठेवतात. काम, क्रोध, भय, म्हणजे आपल्याला एखाद्याविषयी मत्सर वाटणं, आपल्याला भीती वाटणं, हे सगळे आपले षड्रिपू आहेत. आयुर्वेद असं म्हणतं तुम्हाला शिंक आली तर तुम्ही शिंका, तुम्ही लघवीचा वेग धारण करू नका, पण तुम्ही ह्या गोष्टींना धारण करा की तुम्हाला राग आला तर तुम्ही रागवू नका. पण अनेकदा हे इमोशन्स जेव्हा आपण दाबून ठेवतो तर त्याचाही काही नेगेटिव्ह आज बरेच पेशंट्स मध्ये बघायला मिळतं. फायब्रॉइड्स आहेत, ओव्हॅरियन सिस्ट आहेत, आणि हे सगळं घडतं कधी की काही गोष्टी आपण मनात दाबून ठेवल्या तर. आज आपण नवरात्रीमध्ये बघतो की अनेक घरांमध्ये सुद्धा सप्तशतीच्या पाठांचं वाचन होतं. आता हे सप्तशतीचे पाठ का वाचन करावेत? तर बऱ्याच वेळेला ना आपल्या घरामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी असते. आता जसं आपण म्हटलं, काही घरांमध्ये सतत नैराश्य असतं, कोणी आजारी पडतंय, सतत काही ना काहीतरी, म्हणजे आपण म्हणतो ना कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. आणि मग तेव्हा या सप्तशतीच्या पाठांचं वाचन केलं तर खूप एक छान सपोर्ट, घरातले व्हायब्रेशन्स चांगले तयार होतात. आज नवरात्रीमधला एक महत्वाचा म्हणजे प्रत्येक घरामधला कुलाचार आपण म्हटलं तर कुंकुमार्चन. आता कुंकू कोणत्या रंगाचं आहे? लाल रंगाचं. आपण कुंकू कुठे लावतो? आज्ञा चक्रावर लावतो. आज्ञा चक्र हे पिट्युटरी ग्लँडशी संलग्न आहे. आज आपण जी आपल्यामधली एनर्जी आहे ही सगळी या चक्राशी एकवटलेली आहे. जेव्हा आपण ती एनर्जी तिथनं ऍक्टिव्हेट करतो तेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स, हे सगळे त्रास कमी व्हायला आपल्याला मदत होतात. देवीला कुंकुमार्चन जेव्हा आपण करतो तेव्हा ललिता सहस्रनाम लावून गुरुजींना सांगून आपण हे कुंकुमार्चन देवीच्या 8ही नवरात्रीतल्या या कुठल्याही दिवशी आपण करू शकतो. आणि ह्या 3 बोटांनी देवी जी आपली घरी अन्नपूर्णा असते तिला खांद्यापासून खाली असं कुंकू व्हायचं असतं. थोडक्यात कुंकुमार्चन म्हणजे काय? कुंकू व्हायचं म्हणजे आपण अभिषेक कसा करतो दुधाचा, पाण्याचा, तसा हा कुंकवाचा अभिषेक करायचा. आणि हे ललिता सहस्त्रनाम जे आहे देवीचं ते लावून आपण हे करायचं. आणि मग नंतर ते देवीला वाहिलेलं जे कुंकू असतं ना एका डबीत ठेवून द्यायचं. आणि मग जेव्हा कधी आपल्याला एखाद्या महत्वाच्या कामाला जायचंय किंवा दररोज सुद्धा आपण हे लावू शकतो आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी. म्हणजे जस्ट वी प्रेस हिअर, आपण त्यावेळी तिथे एक दाब देत असतो. इट इज अ ॲक्युप्रेशर पॉइंट. हे सायन्स आहे. आपल्या पूर्वापार ज्या गोष्टी चाललेल्या आहेत की आपण आज गळ्यामध्ये दागिने घालतो, ऑर्नामेंट्स घालतो, पायामध्ये चांदीचे झुमझुम घालतो, तर हे का घालतो की एनर्जी लेवल बॅलन्स होते. शरीरातली उष्णता बाहेर जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी
गोष्टींची आपल्याला मदत होत असते. करेक्ट. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे नवरात्री आणि त्याला 9 देवींचं एक वेगळं महत्व आहे. अगदी तर ही जी 9 रूपं आहेत याविषयी तुमच्याकडून जाणून घ्या. नवरात्री मधल्या 9 देवींची 9 रूपं आहेत. प्रथमम शैलपुत्रीच, म्हणजे पहिल्या देवीचं नाव आहे शैलपुत्री. म्हणजे ही बैलावर बसलेली आहे, हातामध्ये कमळ धारण केलेलं आहे आणि ह्या देवीला आपण असं म्हणतो ना पर्वताची मुलगी आहे ना ती. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादं काही नवीन गोष्ट सुरू करायची आहे किंवा काहीतरी असं मोठं काम आपलं व्हायला पाहिजे, तेव्हा आपण शैलपुत्री देवीची आराधना करत असतो. किंवा आपण बघतो तर आयुर्वेदामध्ये मार्कंडेय पुराणामध्ये नवरात्रीतल्या 9 देवता आणि 9 वनस्पती ह्यांची सांगड घातलेली आहे. तर तशी शैलपुत्रीला संलग्न, म्हणजे देवी शैलपुत्रीला संलग्न अशी वनस्पती सांगितली आहे म्हणजे हरितकी. असं म्हणतात की ज्यांना आई नाहीये त्यांची काळजी घ्यायला सुद्धा हरितकी आहे. म्हणजे एक वेळ माता कुमाता होऊ शकते पण हरितकी कधीही बाधत नाही. त्रिफळा चूर्ण असतं बघ, त्याच्यामध्येही हरितकी असते. हरडा हा वातानुलोमक आहे, म्हणजे पोट डब्ब झालेलं असेल, गॅस होत असेल, मग तेव्हा आपण हे हरितकीचं चूर्ण घेतलं तर आपलं पोट डब्ब होणं कमी होतं. वातानुलोमक आहे, त्यामुळे बल्य आहे, रसायन म्हणून वर्णन केलेलं आहे. दुसरी देवी आहे ब्रह्मचारिणी. आता ब्रह्मचारिणी देवी आहे, तिच्या हातामध्ये नामजप करणारी माला आहे. त्यामुळे ब्रह्मचारिणी देवी जी आहे तिचं स्वरूप आहे ब्राह्मी. म्हणजे ब्राह्मी म्हणजे बुद्धीची देवता. म्हणजे बुद्धीसाठी आराधना करताना आपण ब्रह्मचारिणी या देवीची आराधना करतो. स्वतः ब्राह्मी हे इतकं श्रेष्ठ रसायन आहे की ब्राह्मी घृत असतं, त्याच्यानंतर सारस्वतारिष्ट आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मी असते. तर काही लोकांना घाली विस्मरण होतं, लक्षातच राहत नाही किंवा सतत स्ट्रेस असतो, तेव्हा ब्राह्मी हे औषधासारखं काम करतो. स्ट्रेस काय येतो, कारण आपल्याला स्ट्रेस माहितच नाही कसा बाहेर काढायचा. आपण एका बादलीमध्ये सगळं कोंबतो स्ट्रेस, फक्त म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये की आपल्या मनामध्ये सगळं दाबून ठेवतो. पण आपल्याला माहितीये की इथे खाली आपण छोटा एक टॅप काढला, त्याला त्या टॅप मधनं ते सगळं रिलीज करू शकतो. तर या गोष्टी माहीत असल्या, पण हे करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन हवं आणि त्यासाठी स्ट्रेस अँझायटी कमी करण्यासाठी ब्राह्मी मदत करते. तृतीयम चंद्रघंटा, त्यांच्या चंदूशूर म्हणजे अळीव, म्हणजे चंद्रघंटा देवी म्हणजे काय, मनाची कारक. चंद्र हा मनाचा कारक आहे बघ. अमावास्या आणि पौर्णिमा या 2 दिवशी भरती ओटी असते, बरोबर आहे. आणि मग त्यावेळी सुद्धा आपण बघितलं ना तर जसं पाण्याचा समुद्राच्या लाटांमध्ये जशी भरती आणि ओटी येते ना, तसंच आपल्या मनाचं पण असतं. म्हणजे आपण कधीतरी हायपर एक्सायटेड असतो, कधी आपल्याला खूप डिप्रेस वाटतं. तर हे सगळ्या मनाच्या गोष्टी आहेत. मनाचा कारक चंद्र असल्यामुळे आपल्या मनामध्ये हा बदल होत असतो. आणि त्याच्यासाठी ज्यांचं मन थोडंसं कमकुवत आहे, की जे थोडंसं डिप्रेस फील करतात, ज्यांना मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येतात, त्यांनी चंद्रघंटा या देवीची आराधना करायला हरकत नाही. आणि त्यासाठी त्यांनी वनस्पती दिली आहे ती म्हणजे अळीव. आता अळीव तू बघतेस आफ्टर प्रेग्नन्सी आपण मुद्दाम अळीव लाडू का देतो, कारण इस्ट्रोजन बॅलन्स करते. आज हार्मोनल इम्बॅलन्स इतका शरीरामध्ये आहे, तेव्हा अळीवाची मदत होते बघ. अळीवाची खीर घेऊ शकतो, अळीवाचा लाडू घेऊ शकतो, आणि हे सगळं आपल्या घरी अवेलेबल आहे. आणि कसं आहे माहितीये का, अळीव हे थोडे उष्ण असतात, त्यामुळे लाडू बनवताना त्याच्यामध्ये खोबरं आणि तूप हे नक्की घालायला पाहिजे, म्हणजे ते आपल्याला बाधत नाही. चौथी देवी आहे ती म्हणजे कुष्मांडा. कोहळा माहितीये तुला, कोहळा खूप छान असा कोहळ्याचा पेठा मिळतो आणि इतका पौष्टिक असतो, बुद्धीसाठी खूप चांगला. म्हणजे असं म्हणतात की ज्यांची स्मरणशक्ती चांगली ठेवायची आहे, हेल्दी राहायचंय, त्यांनी एक तरी पेठा सकाळी उपाशीपोटी खावा. स्पेसिफिकली मायग्रेनचे जे पेशंट आहेत की ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे, त्यांनी थोडासा एक गोड असतो ना तो, म्हणजे थोडासा खाल्ला तरी हळूहळू तो मायग्रेनचा त्रास त्यांचा कमी व्हायला. कोहळा बघ ब्रेन सारखा आहे, ब्रेन सारखा दिसतो पण कसा मोठा. त्याचं सूपही खूप पौष्टिक आहे. कधी कधी प्लेटलेट काउंट कमी असतो, एनर्जी लो असते, तेव्हा मग आपल्याला कोहळा घ्यायला म्हणजे आवर्जून पेशंटने घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यानंतर आहे स्कंदमाता. स्कंदमाता त्याचं रूप कसं आहे, तर पार्वती ही कार्तिकेयाची आई आहे, म्हणजे असं रूप आहे. एक बाळ आहे आणि एक आई आहे. बघ हल्ली महिला घरातलंही काम करतात,
आणि बाहेरचंही करतात. म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स करायचंय, होम लाईफ बॅलन्स करायचंय. सो अशा वेळी ती रणरागिणी असते. म्हणजे झाशीची राणी लढताना तिच्या मुलाला विसरली का नाही, त्याला पाठीला घेऊन ती लढत होती. म्हणजे कोणतीही महिला काय करते की तिला करताना ती घराला कधीही विसरत नाही, घराला घेऊन पुढे जात असते. मग ज्यांना हे वर्क लाईफ बॅलन्स करायला थोड्या डिफिकल्टीज येत आहेत त्यांनी ह्या स्कंद मातेची आराधना करायला हवी. त्याच्यानंतर आहे कात्यायनी. कात्यायनी देवीच्या हातात बघशील तर त्रिशूळ आहे, बरोबर आहे. आता कात्यायनी देवी म्हणजेच हे दुर्गा देवीचं रूप आहे की जे महिषासुराला मारण्यासाठी आलेला आहे. आणि कात्यायनी देवी जी आहे तिचं रूप म्हणजे तिच्यासाठी वनस्पती आहे अंबाडी. म्हणजे अंबाडीची भाजी आपण खातो, ही कफपित्त शामक असते आणि त्यामुळे ती खाल्ल्यामुळे आपण म्हणतो ना ज्यांना सतत सर्दी खोकला आहे त्यांनी ही भाजी जरूर खावी, आपोआप ती सततची सर्दी कमी झालेली असते. त्याच्यानंतर आहे कालरात्री. कालरात्री म्हणजे कशी आहे माहितीये का, ह्या देवीच्या प्रभावाने म्हणजे विषघ्नता दूर होते. म्हणजे असं म्हणतात की हिचं प्रतिरूप सांगितलेलं आहे नागदवणा. मग हे झाड आहे ना जर आपण घरी ठेवलं तर मग घरामध्ये पॉझिटिव्ह, आता मनी प्लांट आहे, हल्ली लोक बऱ्याच वेळेला घरी झाडं ठेवतात. तसंच एक हे झाड आहे की हे झाड आपण जर घरी ठेवलं तर खूप छान पॉझिटिव्हिटी त्यातनं आपल्याला मिळत असते. आणि त्याच्यानंतर आहे कालरात्री नंतर आहे महागौरी. अष्टमीला येते ती महागौरी आहे आणि तिच्यासाठी सांगितलेली आहे ती म्हणजे तुळस. आज तुळशीचं महत्व तर आपल्याला माहिती आहे की विष्णुप्रिया म्हणजे तुळस आहे. आरोग्यासाठी इतकी उत्तम आहे ना तुळस की तुळशीबद्दल मी काय सांगू. पण काय काळजी घ्यायची माहितीये का, तुळशीमध्ये ना काही प्रमाणात पारा असतो, त्यामुळे कधीही ना तुळस डायरेक्ट रोज चावायची नाही, तर तिचा काढा करून घ्यायचा, तिचा स्वरस घ्यायचा, तिचा अर्क घ्यायचा. जर आपण सतत असं चावत राहिलो ना तुळशीची पानं तर मग कुठेतरी आपल्याला माउथ अल्सर्सचा त्रास होऊ शकतो. पण एखाद दिवशी चावून पान खायला काहीच हरकत नाही. तर तुळस आहे ना इम्युनिटी वाढवते. आज तुला माहिती एक पेशंट होता, त्याचा दात दुखत होता, म्हणजे त्याचं रूट कॅनल वगैरे सगळं क्लिअर झालेलं, डेंटिस्टला दाखवून झालेलं, पण हिरड्यांच्या इथली वेदना काही झाली तरी कमी होत नव्हती. त्यांनी त्याला सांगितलं फक्त तुळशीचं पान चावून बघ, थोडा वेळासाठी का होईना ती वेदना कमी होईल. तर आपोआप ती वेदना शमन का झाली, कारण तिथे वाढलेला त्रिदोषांचा प्रकोप कमी झाला आणि त्यामुळे थोडीशी ती वेदना कमी झाल्याचं त्याला आढळून आलं. कारण मीठ असतं ना आपल्या घरी, मीठ ते हिरड्यांवरती आपण लावलं की हिरड्यांमध्ये जो काही प्लाक असतो साठलेला तो कमी होतो आणि आपोआप ती वेदना कमी व्हायला आपल्याला मदत होते. बऱ्याच जणांमध्ये इम्युनिटी कमी असते, सर्दी खोकल्याचा त्रास असतो, त्यांनी हे तुळशीचं पाणी घ्यायला काहीच हरकत नाही, त्यांची इम्युनिटी चांगली राहायला मदत होते. आणि 9वी देवी आहे ती म्हणजे सिद्धिदात्री. म्हणजे काय की हा सगळा प्रवास करून तिने सगळ्यावर प्रभुत्व मिळवून ती सिद्धिदात्री झालेली आहे. म्हणजे हिच्या प्रभावाने आपल्याला एक सिद्धी प्राप्त होत असते. आता अशी वनस्पती कुठली असेल तर शतावरी, तिच्यासारखं औषध नाही. हार्मोनल इम्बॅलन्स असू दे, हेअरफॉल असू दे, वजन वाढवायचंय, वजन कमी करायचंय, अंगाला खाज येणं असू दे, सगळ्यासाठी महत्वाची औषधी म्हणजे शतावरी आहे. बघ, आफ्टर प्रेग्नन्सी शतावरी कल्प मुद्दाम दिला जातो की स्त्रियांना अंगावरनं दूध व्यवस्थित यायला हवं, बाळाची वाढ चांगली व्हायला हवी, यासाठी शतावरी काम. आता ही शतावरी काय काम करते तर ही रक्त शुद्धी करते. सगळीकडे शरीरामध्ये ऑक्सिजन कोण पोचवतं? रक्त. म्हणजे रक्तामधलं पित्त वाढलं, झालं, अंगाला खाज यायला लागली. रक्तामधलं मांस वाढलं, यस, मेदाच्या गाठी यायला लागल्या अंगावरती. म्हणजे रक्त शुद्धी किती महत्वाची. मला सांग, हिमोग्लोबिन कमी झालं चालेल? नाही चालणार. सो रक्त हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी शतावरी हे महत्वाचं औषध आहे की सिद्धिदात्री देवीची जशी आपण आराधना करतो तशी ही शतावरी आहे. सगळ्यांची काळजी घेणारी शतावरी, महिला असू दे, पुरुष असू देत, वृद्ध व्यक्ती असू देत किंवा बालक असू दे, म्हणजे प्रत्येक घराचं टॉनिक काय आहे तर शतावरी. क्या बात आहे. अशा ह्या 9 देवी आहेत, त्यांची आराधना आपण कायमच करायला हवी. पण प्रत्येक घराची एक कुलस्वामिनी आहे. माझ्या गुरु आहेत लीलाताई कर्वे, आता त्या नाही आहेत. कृष्ण कुटीर असं त्यांचं मंदिर आहे बदलापूरला. तर आमच्या गुरुमाऊलीने काय सांगितलंय की ह्या काळाला गरज आहे फक्त नामस्मरणाची. इथे कुठलीही अंधश्रद्धा नाहीये. तुम्ही नामस्मरण करा. तुम्ही देवाला फूल व्हायला पाहिजे, फळ व्हायला पाहिजे
असं काही नाहीये. तुम्ही मनापासून तुमचं कर्तव्य करा. तुमच्या कर्तव्यामध्ये मला पहा, ही तुमची भक्ती मला आपोआप येऊन मिळत असते. तेव्हा कृष्णाने काय सांगितलंय संदेशामध्ये, की जर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीची पूजा केली नाहीत आणि तुम्ही कितीही काही केलं तरी तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही वर्षातनं एकदा तरी तुमच्या कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायला पाहिजे. सोपं एक्झाम्पल आहे ग. आई बाबा आणि सासू सासरे या दोघांची काळजी आपण घेतली की हेच आपले खरे कुलदेव असं म्हणायला पाहिजे ना, की आपल्या घरापासूनच आपण सुरुवात करायची. आज गणेश उत्सव असू दे किंवा नवरात्र उत्सव असू दे, याच्यामध्ये काय दर्शवलंय तर मनुष्याच्या आयुष्याची कहाणी. देवी घरी येतो म्हणजे बाळ जन्माला आलं, उत्सव साजरा होतो आणि नंतर विसर्जन होतं. आयुष्य क्षणभंगूर असतं, पण तो प्रत्येक क्षण आपण आयुष्यातला आनंदाने जगायला हवा, की आपोआप या गोष्टी आपल्याला आरोग्यपूर्ण होतात. आणि यासाठी मी पेशंट्सना कायम सांगते की तुम्ही तुमच्या शरीरातले त्रिदोष वात पित्त कफ, त्याच्याच बरोबर सप्तधातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र आणि आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य, ह्याचं तुम्ही कायम पालन करा. तुम्ही कितीही केलं तरी तुमच्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं आहे तेच घडणार आहे. तुमचं कर्म चांगलं असणं, येस इट इज राऊंड सर्कल, ते फिरून तुमच्याकडे येत असतं. नवरात्रीमध्येच आपण बघतोय की या महिषासुराला जो गर्व होता त्या गर्वाचं हरण या महिषासूर मर्दिनीने केलंय. आणि म्हणून आपण विजयादशमी साजरी करतो. विजयादशमीला आपण सगळीकडे आपट्याची पानं एक दान म्हणून देतो. आता हे आपट्याचं झाड घराच्या जवळ असावं का, तर बघ आज बऱ्याच पेशंटना गॉयटरचा त्रास आहे, गळ्याच्या इथे सूज येत असते, अंगावरती मेदाच्या गाठी असतात. मग अशा वेळी ह्या गाठी कमी करण्यासाठी या कांचनारचा उपयोग होतो. कांचनार म्हणजे आपटा, याचा काढा करून जरी आपण प्यायला तरी बऱ्याच गोष्टींमधला त्रास कमी होत असतो. पण ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण ह्याला अंधश्रद्धा समजत असतो की हे काही नुसतं पान द्यायचंय. तर तुम्ही पानाचं प्रतिरूप द्या. खूप पानं नाही, येस राईट, आज आपण पर्यावरण प्रेमी आहोत, आपल्याला झाडं तोडायची नाही, पण तुम्ही एक प्रतिरूप म्हणून एक पान देवाला अर्पण करा बस. आपल्याला याचं महत्व पुढच्या जनरेशन्स पर्यंत पोहोचायचंय. जर आपल्या मुलांनाच माहित नसेल की हे पान कसं आहे तर ते ओळखणार कसं. आणि म्हणून आयुर्वेद, अध्यात्म आणि आरोग्य यांची सांगड आपण घातली पाहिजे आणि नामस्मरण आपण कायम करायला हवं. आज आपण बघतो महालक्ष्मी अष्टक, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते, हे इतकं सुंदर महालक्ष्मी अष्टक आहे. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्रीने जरूर हे म्हणायला हवं. आपल्यामधलीच एनर्जी आपल्याला वाढल्यासारखी वाटते. भोंडला आपण नवरात्रीमध्ये साजरा करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळी खिरापत असते, मध्ये हत्ती ठेवतो का, तर हस्त नक्षत्र असतं म्हणून. म्हणजे ह्यावेळी देवी कशी येते, हत्तीवर बसून येते आणि म्हणून हे आपण भोंडला खेळत असतो. भोंडल्याची वेगवेगळी गाणी असतात. आता बघ भोंडल्याची गाणी कशी पूर्वी होती, आता या गाण्यांमध्ये पण बदल होत. म्हणजे वेड्याची बायको गेली होती, म्हणजे त्याची जी गाणी होती, ऐलो मा गणेश देवा, तर ह्या गाण्यांमधनं सुद्धा काही संदेश आता काही छान दिले जात आहेत की वेगवेगळ्या गोष्टी बदलल्या. गरब्याची गाणी, प्रत्येक संस्कार हा खूप छान असतो आणि प्रत्येक संस्कार आपल्याला काहीतरी यातनं नवीन देत असतो. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कायम नामस्मरण करा, यावर कायम भर दिलेला आहे. मला खरं तर या मागचं महत्व जाणून घ्यायचंय आणि म्हणजे काय बदल होऊ शकतो एखाद्याच्या आयुष्यात याविषयी जर सांगू शकलात तर. नामस्मरण हा आपल्यातला गाभा आहे. जर तू म्हणालीस की आपण आपल्यामध्ये एक सोल आहे, अंतरात्मा आहे आपल्यामध्ये आणि हा परमात्म्याशी कनेक्टेड असतो. ओम, जेव्हा तू हा नाद करतेस तेव्हा तुझा ब्रेनचा EEG आपोआप बदलतो. मंत्र म्हणजे नुसते शब्द नाहीयेत, तर ते तुझ्यामध्ये बदल घडवतायत. कोणताही साऊंड, आपण कोणत्याही देवळात का जातो, असंच जातो नाही. देवळात गेल्यावर आपल्याला चांगलं वाटतं का, तर ती देवळातली एनर्जी, करेक्ट, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला तिथे मिळते. घंटानाद, घंटा वाजवली, व्हायब्रेशन्स, आपण एकदम डचकून जागे झाल्यासारखे होतो. हे सगळे नाद खूप महत्वाचे आहेत. आज कोणताही मंत्र आपण म्हणतो ना, ओम नमो भगवते वासुदेवाय, भक्त प्रल्हादाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याच्या वडिलांनी त्याच्यावर इतका अन्याय केला की त्याला अगदी कडेलोट केला, की त्याला पर्वतावरून खाली ढकललं, पण त्याला अलगद झेलायला त्याचा परमेश्वर होता.
हे नामस्मरणाचा महिमा आहे, हे नामस्मरणाचं महत्व आहे. पण हे कसं करायचंय, मी एवढं मोजलं नाही. तुम्ही तुमचं चालू ठेवा, त्याचा गाजावाजा तुम्ही करू नका, ते आपोआप सुरू राहतं. संत मीराबाई, त्यांना विषाचा प्याला पाजलेला त्यांच्याच घरच्यांनी, पण त्या विषाला अमृत केलं त्यांच्या भक्तीने, त्यांच्या नामस्मरणाने. आणि ही शक्ती आहे नामस्मरणाची. मला असं वाटतं की एक मंत्रशास्त्राचा रील मी जेव्हा केलेलं, त्यानंतर जेव्हा कोणी छोटं मूल पेशंट म्हणून यायचं, तेव्हा त्याचे आई बाबा काय सांगायचे, पूर्वी काय म्हणायचे की मॅडम एखादी कविता म्हणून दाखव, ट्विंकल ट्विंकल वगैरे. आता सांगतात प्रणम्य शिरसा देवम म्हणून. बस एवढा बदल झाला ना तरी खूप आहे. श्री सुक्ताबद्दल सांगितलेलं. आज मला अनेक पेशंट्सनी कळलं की आम्ही रोज घरी श्री सुक्त आता ऐकतोय. श्री सुक्त हे येस, कुंकुमार्चन श्री सुक्त लावून पण आपण करू शकतो. आज ही 3 जी पीठं आहेत ना, म्हणजे 3.5 पीठं जे म्हणतो, वणीची देवी, महालक्ष्मी, ह्यांची जी एनर्जी आहे ना, खरंच वर्षातनं एकदा आपण या देवळांमध्ये जायलाच हवं. आज आपण आपल्या मुलांना हे शिकवलं नाही तर ते कधीच शिकणार नाहीये. त्यांना वाटेल की ठीक आहे, इकडनं बसून आपण दर्शन घेतलं, भाव महत्वाचा आहे, पण स्थान महात्म्य आहे ना. आज आपण फिरायला का जातो वेगवेगळ्या परदेशांमध्ये? का? कारण आपल्याला वाटतं की मी तिथे जाऊन बघावं. तशी ही एनर्जी घेऊन बघा. आज देवीला आपण वेगवेगळी पुष्प अर्पण करतो, की कमळ पुष्प असेल किंवा सोनचाफा असेल, पण यांचे सुगंध पण औषधी आहेत. जल, कोणताही मंत्र म्हणताना जर आपण एखादा ग्लास घेऊन त्याच्यावरती नामस्मरण करून ते पाणी प्यायलं तर ते अणुरेणूंपर्यंत पोचतं आपल्या आहारातनं, अन्नातनं. आज आपण घरी रामरक्षा म्हणतो, हे रामरक्षा कवच आहे. शारदीय नवरात्र असतं आणि एक चैत्र नवरात्र असतं बघ. दोन्ही कधी घेतलेत बरोबर? एक वसंत ऋतूमध्ये येतं, एकदा शरद ऋतू होतं. म्हणजे का सीझनल चेंज होतात तेव्हा केलंय. तेव्हा आपण आंबेडाळ आणि पन्हे करतो. आता कुमारिका पूजन असतं. का? की तिच्यामधल्या देवीला आपण नमन करत असतो. आज एक ग्रॅटिट्यूड असतो की आज एक महिला घरासाठी किती गोष्टी नकळत करत असते, कोणतीही कंप्लेंट न करता, मी केलं असं न सांगता करत असते. आणि एक प्रेमाची भावना असते. खूप सुंदर भावना आहे ही, की काहीही एक्सपेक्ट न करता आपण ते करतोय. तुम्ही मुलांचा उल्लेख केला की त्यांनीही ही मंत्रोपचार केले पाहिजे. तर मला अगदी म्हणजे ज्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन आहे, अशी बरीच न्यूक्लिअर फॅमिली आहे जिथे आजी आजोबा नाही आहेत मार्गदर्शन करायला, अशा पालकांना, अशा मुलांना तुम्ही कसं मार्गदर्शन कराल की कशी सुरुवात केली पाहिजे? सगळ्यात पहिले त्या मुलाला ती आवड निर्माण होण्यासाठी त्याच्या आई वडिलांनी त्याच्याबरोबर रोज संध्याकाळी हे श्लोक म्हणायला हवे. कारण मुलं मोठ्यांना बघून शिकत असतात, ऍब्झॉर्ब करत असतात. त्याला जर असं दिसलं की अरे हो, आई बाबा घरी आल्यावर पहिले पायावर पाणी घेत आहेत, त्याच्यानंतर कपडे बदलून देवांपुढे आई तुपाचं निरांजन लावतीये आणि आई बाबा दोघही रामरक्षा म्हणतायत किंवा छोटासा श्लोक म्हणतायत, प्रणम्य शिरसा देवम म्हणतायत किंवा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणतायत, तर तेही त्यांच्याबरोबर जाऊन उभे राहतील. दर संकष्टीला घरी जर आपण आरती केली तर मुलांना आरत्या पाठ होतील. म्हणजे आज मुलांना आरती पाठ असणं सुद्धा महत्वाचं आहे. कसं होतं तसं व्हायला नको. या गोष्टी त्यांच्यामध्ये रुजवायला हव्या. बी पेरलं तर त्यातनं चांगलं झाड येण्यासाठी ते बी किडलेलं नाहीये ना, हे बघायला हवं. किंवा त्याला कीड लागून द्यायची नाहीये. आज लहान मुलांना आपण कमरेला करगोटा बांधतो. का बांधतो? आयुर्वेदानुसार फर्मनेस, त्याच्या आपण माकड हाड्याच्या इथे तो करगोटा बांधल्यामुळे त्याला फर्मनेस येतो, बसायला चांगलं बाळ लागण्यासाठी, त्याला पाठीला पोक येऊ नये म्हणून मदत होते. आध्यात्मिक बघशील तर कुठल्याही वाईट एनर्जीने त्याच्यामध्ये प्रवेश करू नये म्हणून. म्हणजे मुलं ही देवाची रूपं असतात. त्यांची पहिली 5 वर्ष आई वडिलांनी अगदी छान काळजी घ्यायला हवी. ते कोमल आहेत. कुंभार कसा त्या मडक्याला आकार देतो तेव्हा ते छान तयार होतं. तसं तुम्ही तुमच्या कुटुंबाला घडवा, तुमच्या कुटुंबाला वेळ द्या. आणि हेच आपल्याला म्हणजे कुठलाही उत्सव किंवा कुठलंही म्हणजे भारतीय सण
यामधनं आपल्याला हेच बघायला मिळतं. करेक्ट. मुलांविषयी तुम्ही म्हटलं नवरात्र उत्सव आहे आणि नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन केलं जातं, लहान मुलींना घरी बोलावलं जातं, त्यांना छान खाऊ घातलं जातं, तर या मागचं काय महत्व आहे? प्रत्येक देवीची वेगवेगळी रूपं सांगितलेली आहेत आणि म्हणून कुमारिका ही कधी 8 वर्षापूर्वीचीच घेतली जाते. हे कुळाचार आहेत आणि मग त्या कुळाचारांमध्ये आपण ह्या कुमारिकेला देवीचं स्वरूप मानत असतो. आपण काय म्हणतो की मनुष्य मध्येच देव बघा, हे आपल्याला सांगायचंय की तुम्ही म्हणजे मूर्तीमध्ये देव बघा पण खरा देव मनुष्यामध्ये आहे. आज ही भावना आहे बघ. बरेच लोक नवरात्रीमध्ये चप्पल न घालता जातात का? भूमी ही पण एक देवी आहे ना, तिला कसा पाय लावायचा? म्हणजे नवरात्र आहे, देवीचा उत्सव चाललाय, मग तिच्यावर पाय ठेवताना आपण कशी चप्पल घालायची? हे त्या मागचं महत्व आहे जे मला आज कळतंय. ही भावना, प्रत्येकाच्या भावनेला खूप महत्व आहे. येस, आपण इमोशनल कोशंट जपायला हवा. आज आपण बऱ्याच वेळी बघतो की बॉडी शेमिंग खूप प्रकारे होतं. हे काय जाडी आहे, काय म्हशीसारखी ढोली आहे, तर ह्या गोष्टींचे उल्लेख मनात करा तुम्हाला वाटलं तर, पण त्यांना कशाला सांगताय? ऑलरेडी दे आर डिप्रेस. खूप प्रयत्न, तुम्हाला माहित नाहीये की त्यांना कुठला व्याधी आहे, त्यांचे पिरियड्स रेग्युलर येत आहेत का? आज तुला माहितीये बऱ्याच जणांकडे पिरियड्सच्या काळामध्ये देवळात जात नाहीत किंवा आता हा प्रत्येकाच्या समजण्याचा प्रश्न आहे. मग प्रत्येक ठिकाणची एनर्जी असते ती वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या भावना जपून आपण ह्या गोष्टीत, मी तर ह्या इश्यू मध्ये पडत नाही कारण प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असतात. ज्यांनी त्यांनी त्याचे रिच्युअल्स फॉलो करावे. पण ऍज अ डॉक्टर मला काय वाटतं, इथे कुठलंही अशुद्ध काही नाहीये, म्हणजे काही अछूतपणा काही नाहीये. खरंच म्हणजे देवी ही पण एक स्त्रीच आहे शेवटी. तर देवीच्या देवळात पिरियड्स मध्ये जाणं योग्य अयोग्य? मग तेच तर आहे ना, हे इतकं मोठं कन्फ्युजन आहे ना. कारण षटचक्र जी आपल्या शरीरामध्ये असतात ती बॅलन्स करणं खूप महत्वाचं असतं. आता काही देवळं अशी स्पेसिफिकली सांगितलेली आहेत की तुम्ही ह्या देवळात गेलात तर तुमची पाळी नियमित होईल, म्हणजे असेही उल्लेख ग्रंथांमध्ये, किंवा म्हणजे आता नावं मलाही माहित नाहीये, बट अशी ही देवळं आहेत की जिथे गेल्यावरती आपल्याला काही ह्या तक्रारी दूर होतात. पण हे सगळं करत असताना मी कायम बघते की माझ्या पेशंटला काय वाटतं, त्याची भावना काय आहे. जर त्याला हे करायचं असेल तर तू कर, तुला नसेल करायचं तू नको करू. कारण हा आध्यात्मिक श्रद्धेचा प्रश्न येतो. असं बघायला गेलीस ना, शरीरावर काही याचा परिणाम होत नाही, पण हार्मोनल इम्बॅलन्स, लेवल्स ऑफ द एनर्जी कॅन चेंज. म्हणजे ह्याच्यावरती अजून एवढं रिसर्च झालेलं नाहीये, पण कधी कधी काही फ्लक्च्युएशन्स ऑफ एनर्जी कॅन हॅपन. कारण हा हार्मोनल इम्बॅलन्स आहे ना शरीरामध्ये, ती एनर्जी वेगळी आहे, ही एनर्जी वेगळी आहे. आपल्यालाच थोडंसं असं वाटतं पिरियड्स मध्ये असल्यामुळे आपल्यालाच कदाचित ते कम्फर्टेबल किंवा ते स्वच्छ असल्याचं फील येत टॉयलेटला जातो तर त्या हातानेच आपण अन्न नाही सेवन करू शकतो. सो वी क्लीन इट. सो ही भावना आहे, ही वी शुड रिस्पेक्ट इट, ज्याची त्याची. नवरात्री आहे, स्त्रीला एक वेगळं महत्व आहे आणि त्याच पद्धतीनं घरची स्त्री सुद्धा खूप महत्त्वाची आहे. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची आहे. तर त्या स्त्रीला आनंदी ठेवणं किती गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे. बघ, एखाद्या घरातली स्त्री आनंदी असेल ना तर ते घरामध्ये नवचैतन्य असतं. आपण म्हणतो ना, त्याच्यावरती लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही आपोआप प्रसन्न होतात. जय शारदे वागेश्वरी. त्याच्या घरातली ईश्वरी तीच आहे. मी असं म्हणते की त्यांनी बायकोला, त्याच्या मुलीला त्यांनी आनंदी ठेवलं तर त्या घरावरती सरस्वती आणि लक्ष्मीची भरभरून कृपा होत असते. आणि हे खरं आहे हा. तू बघ अशी घरं की ज्यांच्यामध्ये महिलेला रिस्पेक्ट मागून, म्हणजे तिला मागायचा नसतो, आपोआप जिथे दिला जातो ना, तिथली ती स्त्री जर आनंदी असेल तर घरच्यांचं आरोग्य उत्तम असतं. आणि आपण बघतो की भरभराट नुसती पैशात मोजायची नसते, तर ती कर्तृत्वात, मुलांचा चांगला अभ्यास होणं, घरामध्ये शांती नांदणं, आनंद, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे हवं असेल तर खरंच तुमच्या बायकोला, तुमच्या आईला, तुमच्या सासूला, तुमच्या मुलीला, तुमच्या बहिणीला, सगळ्यांना आनंदी ठेवा. माझा एक वेगळा प्रश्न होता की 9 दिवस आपण जेव्हा उपवास करतो, एकतर आपण उपाशी राहतो, आपण कमी खातो, त्यामुळे ते न्यूट्रियन्स आपल्यापर्यंत पोहोचतात का? आणि त्यामुळे स्किन आणि हेअरवर विशेष करून काही प्रभाव पडू शकतो का?
उपवासाचा अर्थच हा आहे की आपण फास्टिंग करतोय का, तर आपल्या शरीराची शुद्धी व्हावी हाच याचा अर्थ आहे की सीझन चेंजसाठी आपण तयार होतोय किंवा आपल्या शरीराला आपण एक पचन शक्तीला एक आपण आराम देतोय, लेट्स रिलॅक्स असं तिला सांगतोय की तुझं. आणि तुला माहितीये का, जेव्हा आपण हा उपवास करतो तेव्हा केस त्वचा आणखीन चांगली होते का, कारण आपण फळं खातो, ड्रायफ्रुट्स खातो, दूध घेतो, म्हणजे जे पचायला सोपं आहे ते आपण घेत असतो आणि त्यामुळे ग्लो अधिक चांगला येतो, कारण हे सगळं रसधातूवर्धक आहे. पण जे 9 दिवस उपवास करतात त्यांच्यामध्ये थोडंसं न्यूट्रिशन लेवल बॅलन्स होऊ शकते, कमी जास्तपणा येऊ शकतो, पण त्यांची विल पॉवरच इतकी जास्त असते की त्यांच्यामधली ओंकार शक्ती जागृत झाल्यामुळे ते तेजपुंज दिसत असतात. म्हणजे नुसतं पाणी प्यायलेलं असतं पण आपल्याला बघून कळणारही नाही की 9 दिवस या व्यक्तीने काहीही खाल्लेलं नाहीये. तर ही एनर्जी, ह्याचा ग्लो आपण कशाने आणू शकत नाही. जेव्हा तुमच्यातली ती ओंकार शक्ती जागृत होते तेव्हा तुम्हाला आपोआप ती एनर्जी मिळत असते. आपण आज बघतो की एक योद्धा म्हणतो ना, तशी ती अवस्था आपण म्हणू शकतो. जीभ असते ना आपली, जीभ ही खूप महत्वाची आहे. जीभ आपल्याला सगळे सायन्स अँड सिम्पटम दाखवते. जर तुमच्या जिभेवरती पांढरा लेअर असेल तर आपलं अपचन असतं, पण ह्या जिभेवरतीच जर तुम्हाला फोड आले तर तुमच्या शरीरातली उष्णता वाढलेली आहे. आणि मग उपवासाच्या वेळी तर ती छान गुलाबी दिसते, कारण आपण कमी खाल्लेलं असतं. म्हणजे मग तेव्हा जे आपण लाईट फील करतो, हलकेपणा जाणवतो, फ्रेश वाटतं, आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी 4 सुचू शकतात का, कारण आपलं माइंड पण डिटॉक्स झालंय. आपण म्हणतो ना खूप स्ट्रेसफुल झाला, एखादा छान मूवी बघतो किंवा एखादं छान गाणं म्हणूया, म्हणजे आपण फ्रेश फील करतो, तेच फिलिंग आपल्या पचन शक्तीला जाणवतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप महत्वाची आहे. लिव्हर डिटॉक्सिफाय होतं. लिव्हर इतकं महत्वाचं आहे ना, म्हणजे अक्षरशः ते राजासारखं आहे. जर लिव्हर चांगलं असेल सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, केस, त्वचा, आणि हे सगळे ऑर्गन बिघडायला लागले की मग आपलं शरीर आपल्याला सिम्पटम्स देतं. आणि हे सगळं होऊ नये म्हणून हे उपवास आहेत की शरद ऋतू आहे, शरद ऋतूतला पित्त प्रकोप आपल्याला टाळायचा आहे आणि पित्ताला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण कोजागरी पौर्णिमेला शरद ऋतूमध्ये शरदाच्या चांदण्यामध्ये थंड केलेलं दूध पित असतो आणि ते औषधी असतं. करेक्ट, सगळ्याला महत्व आहे. पण एक प्रश्न खूप महत्वाचा, म्हणजे युजली स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये हे पाहायला मिळतं की जेव्हा गणपती येणार असतात किंवा नवरात्री येणार असते तेव्हा पिरियड्स नकोय, कारण मला मग देवीचे दर्शन करायचे आहेत, मला बाप्पाचं पूजन करायचं आहे. मग पिरियड्स पुढे ढकलण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, मग काही गोळ्या घेतल्या जातात किंवा काय. तर याविषयी खरं तर मला विचारायचं की असे काही पदार्थ आहेत का जे खाऊन तुम्ही पिरियड्स लवकर आणू शकता आणि ते खरंच आपल्या शरीरासाठी हानिकारक नसावं, तोही एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यात. बरोबर आहे. काही पदार्थ असे असतात की जे शरीरामध्ये उष्णता वाढवतात, जसं तिळगुळ आहे, फणस आहे, पपई आहे. पण अगं आपण शरीराला त्रास देतो ना हा एक प्रकारचा. तुम्ही आधीच्या महिन्यातलीच डेट ऍडजस्ट करा, म्हणजे तेव्हा तुम्ही एक्सरसाइज करा व्यवस्थित, की पाळी 2 दिवस आधीच येते. स्ट्रेस घेऊ नका, ती तिच्या तारखेलाच येणार आहे. कारण पाळीची तारीख बदलण्यासाठी तुम्ही कोणत्याही रासायनिक गोळ्या घेतल्यात की एक तर अत्याधिक स्त्राव किंवा कमी स्त्राव हा पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे रासायनिक गोळ्या तर घेऊ नका, पण कोणतेही असे उपयोग बघूनही करू नका, कारण एकदा जो मग हेवी फ्लो सुरू झाला तर मग तो थांबत नाही, मग तो कमी व्हायला वेळ लागतो. सो तुम्ही तुमच्या गायनॅकला कन्सल्ट करा किंवा तुमचे जे जवळचे वैद्य असतील त्यांना भेटून तुमचं नाडी परीक्षण करूनच तुम्ही असं काही करा, कारण हे योग्य नाही. कारण जर तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स ते एका दिवसाने झाला ना तर त्याचे परिणाम पुढचे 4 महिने भोगायला लागतात. वजन वाढणं, केस गळणं, थकवा येणं, पाय दुखणं, पुढच्या 2 ते 3 पिरियड्सचे सायकल्स आपल्याला रेग्युलराइज करायला वेळ लागतो. सो आय वुड सजेस्ट की अशी डेट ऍडजस्ट करण्यासाठी रासायनिक गोळ्या न घेतलेल्याच बऱ्या. आणि किंवा ओव्याचा काढा, मिरीचा काढा, दालचिनीचा काढा, हे खूप उष्ण पदार्थ आहेत. पिरियड्स येतील यांनी, पण काय माहिती त्यांनी तुम्हाला पुढे त्रास व्हायला नको. सो यू नीड टू कन्सल्ट. वा, क्या बात आहे. म्हणजे आजचा हा पॉडकास्ट मला वाटतं म्हणजे माझ्यासाठी तर
खूप सारे टेकअवेज मला मिळालेले आहेत आणि आपल्या अनेक मैत्रिणींना सुद्धा हा पॉडकास्ट खूप आवडणार आहे. मानसीजी खूप खूप धन्यवाद. आणि खरंच अध्यात्म, आरोग्य आणि आयुर्वेद याविषयी जे काही तुम्ही आज म्हटलं आहे, तुमचं इतकं नॉलेज आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि खरंच हा अभ्यास असाच चालू ठेवा आणि तुमच्या या सगळ्या खूप व्हॅल्युएबल गोष्टी आमच्यापर्यंत अशाच पोहोचू द्या. थँक्यू सो मच.